माझी शेजारी गावावरून आली आणि मग मी केळीचे वेफर्स बनवले. का ते तुम्हाला सांगतेच. शेजारणीने गावावरून कच्ची केळी आणली होती आणि त्यातली मला ही अशी वरून पाठवली. मग मी काय कट करून वेफर्स करायचं ठरवलं. आता केळी आणली म्हणून मग मी हे पण घेऊन आले तिच्याकडून, कारण हे माझ्याकडे नव्हतंच. त्यानंतर मी ह्या 4-5 केळीच्या साली काढून घेतल्या. ते मस्तपैकी पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घातले, पुसून घेतले, स्वच्छ करून घेतले एकदम. तोपर्यंत इकडं 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद याचं मिश्रण करून घेतलं पाणी टाकून. त्यानंतर फुल गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आणि मग तेल गरम चांगलं कडकडीत तेल गरम झाल्यावरती मी त्याच्यामध्ये केळीचे वेफर्स डायरेक्टली असे किसून घेतले. आता हे मी फर्स्ट टाईम करत होते. कसे होता याचा काही अंदाज नाही, पण चला म्हटलं काय होणार आहे होऊन होऊन. मग त्याच्यामध्ये ना मी ते छान हलवत राहिले आणि मग नंतर मी ते 1 चम्मच आणि परत एकदा 1 चम्मच असं मिळून 2 वेळा मिठाचं आणि हळदीच्या मिश्रणाचं पाणी घातलं. आणि काय सांगू तुम्हाला, इतके छान आणि कुरकुरीमध्ये ते वेफर्स झाले आणि ते लगेच माझ्या मुलीला खायला दिले. त्यानंतर मी परत एक घाणा काढायला घेतला. आता त्यावेळेस तो घाणा पण 1 नंबर झाला होता. सध्याचं वातावरण बघता वेफर्स कसे नम पडून जाते, ते कडक राहतील का नाही याचा अंदाज मला नव्हता. पण म्हटलं करून बघूया एकदा. आता केळी आलीच आहे तर करून तर बघूया. पण हे पण गाणं तुम्ही याचा आवाज बघताय, एकदम छान, एकदम असा कुरकुरीत होता आवाज. आता असा आवाज येत असेल तर वेफर्स नक्कीच कुरकुरीत झालेत याचा अंदाज तुम्हाला येतच असेल. खाऊन बघितलं आणि टेस्टी पण खूप छान लागले. मला तर खूप आवडले. तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया उद्या.